हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे असतात सगळे? अश्विनी दीपक सोनाने आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आता पहाटेचे 5:30 वाजलेत आणि मी आज एवढ्या लवकर उठली. तर मी आज एवढ्या लवकर का उठले आणि आम्ही कुठे चाललो तर ते तुम्हाला आमचा ब्लॉग कंटिन्यू केला समजेलच. तर आमचा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा, आता मी आंघोळ वगैरे केली ना, आवरून आली. इकडं पनीर टाकले भाजायला मी आणि इकडं वाटून घेतले सर्व. तर आज मी पनीरची भाजी बनवते. बघा, आता मी मसाला टाकून घेतला या आणि इकडं पनीर भाजून घेतले आणि त्याला आपला घरचा तिखट मसाला टाकते मी. आणि हा पनीर मसाला बघा, इथं पनीर मसाला पप्पांनी भरपूर आणून ठेवलेत. आणि मी कशी पनीर बनवते ते आमची आई बघत बसल्या है ना. आमचे भाऊजी म्हणतात की वहिनी तुम्ही लई छान पनीर बनवता. मग आई म्हणले की आज मी बघते की कसं बनवते म्हणून मग आई माझ्या उभं राहिल्यात. तर चला, आता मी पनीरची भाजी रेडी करते. तर बघा, आता माझं पनीर रेडी झाले बघा. आणि आईंनी आम्ही जायचो त्यामुळे आईंनी आमच्यासाठी बनवलं. इकडं चपात्या बनवल्यात आणि इकडं बनवल्यात कुरकुरीत आणि तिखट अशा वड्या बनवल्यात आळूच्या. आणि आमच्या दोघांना पण खूप आवडतात त्यामुळे आईंनी बनवून दिल्यात. बघा, इकडं झालं आमचं स्वयंपाक सगळा रेडी. तर चला, आता आम्ही दोघं पण उरकून घेतो. तर बघा, आज मी स्वयंपाक बनवलाय आणि ते स्वयंपाक बनवून तुम्हाला दाखवलाय. पण त्याचं कारण एकच आहे की मला काल कमेंट आली होती. काल म्हणजे मला गेल्या म्हणजे असं 4-5 दिवसापूर्वी सारख्या कमेंट आहे की तू सारखं इकडं तिकडं जाते, स्वयंपाक बनवते का नाही. मी रोज स्वयंपाक बनवते, मग तुम्हाला रोज दाखवायचं का? मी पण कंटाळले आणि तुम्ही पण कंटाळून जातात बघून की बाबा रोज रोज काय स्वयंपाकाचं दाखवते, दुसरं काय दाखवणार. बोर होतं माणूस, त्यामुळे मी काय दाखवत नाही. मी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवते, आई सकाळला मदत करू लागतात, संध्याकाळी तर मीच सगळं बनवते. मग काय तुम्हाला रोज रोज दाखवायचं का? आणि तुमची इच्छा असेल तर मी दाखवू पण शकते. तुम्ही सांगा की हा बाबा दाखव की तू स्वयंपाक केलेला आम्हाला बघायचा रोज, तर मी दाखवते. माझं काही तसं नाही. तर तुम्हाला खरंच मी स्वयंपाक केलेला बघायचा असेल तर कमेंट करून सांगा की हा तू बनव स्वयंपाक, मग मी बनवते. आणि आज आम्ही स्वयंपाक लवकर केला कारण आम्ही आज कुठेतरी चाललो आणि हे रेडी झाले तिकडं. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि मला पण रेडी चाललेलो आहे. कुठं सांग. आम्ही तिथे गेल्यावर सांगणार आम्ही कुठं फिरायला चाललेलो आहे ते. आम्ही फिरायला चाललो तर तुम्हाला गेल्यावर तर समजेलच आम्ही कुठे आलो. आणि आमचा ब्लॉग कंटिन्यू केला पण समजेल की आम्ही कुठे चाललो. तर बघा, आज मी स्वयंपाक बनवला, तुम्हाला कसा वाटला? आणि म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्ही बघता, हा आम्हाला आवडतात. कमेंट पण काही जण खूप छान छान करतात, ते पण आवडतं. पण एखाद्या दिवशी असं कमेंट नाही ना करायचं बाबा तू स्वयंपाक करते असं करते. ज्याच्या त्याच्या घरचं ज्याचे त्याला माहिती असतं बाबा कोण काय करतं कोण काय करतं. आणि तुम्हाला रोज रोज दाखवलं मी हे करते ते करते तर तुम्ही कंटाळून जाचाल ना, तुम्ही सांगा. आणि माझ्यासाठी भरपूर कमेंट म्हणजे चांगल्या पण येतात बरं का. एखादी वाईट येते तर म्हणतात ना ते काहीतरी असतंय ते कांद्याचं, तुम्हाला तर माहितीच नाही. तर चला, आम्ही चालू फिरायला, आम्ही रेडी होतो. जाऊ द्या, ते विषय सोडून द्या. मी काही मना लावून घेत नाही, पण तुम्ही सगळे म्हणलात की स्वयंपाक बनवलाय त्यामुळे मी आज स्वयंपाक बनवलाय. तर चला, आम्हाला उशीर होतोय, मी उरकते आता. तर बघा, आता 6 वाजून गेले, आम्हाला जायला उशीर झालाय. आम्ही निघालो आता बघा. यांनी आम्हाला फिरायला जाण्यासाठी गाडी आणली इनिवर, कारण ही जास्त पळते त्यामुळे आणली. आणि बसले आमच्या बॅग इकडे. आई पप्पा आलेत आम्हाला सोडायला. आई पप्पाचं आम्ही दर्शन घेतलं कारण मोठ्या माणसाचं प्रवासाचं दर्शन घेतल्यावर चांगलं असतं, त्यामुळे आम्ही आता दर्शन घेतलं. आणि आम्ही आता चाललो आमच्या मार्गाने. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. पप्पा बाय बाय. तर बघा, आम्ही आता 12 आलो आणि गाडीला खायला देतो पेट्रोल पंपावर. बघा, आता 7 वाजत आले आणि आम्ही आता बारामतीमध्ये पोहोचलो. तर बघा, सकाळचं वातावरण किती छान आहे, खूप भारी वाटते. तर मोकळे नाही तर किती गाड्या असतात रोड. तर बघा, आम्ही आता फलटणच्या पुढे आलो आणि इकडं सगळे डोंगरच आहे. तर ते सूरज चव्हाणचा आम्हाला डायलॉग आठवला की डोंगराच्या ठिकाणी गेल्यात का कधी. तर बघा, किती छान वाटते, डोंगर आहे आणि चालू तिकडे आणि समोर पण डोंगर. इकडं म्हणजे सगळे डोंगरच आहेत, खूप छान वाटतं इकडं. तर बघा, आता आम्ही वाईच्या जवळजवळ आलो आणि इकडं सगळे वडाची झाडच आहेत. किती छान वाटते, गार हवा आणि सगळी वडाची झाडं. आता वटपौर्णिमा आली, ह्यांना म्हटलं इथं आपण फोटोशूट करूया. मित्रांनो, मी हिला म्हटलं चला आपण ताट आणू, पत्ते आणू, आंबा एक आणू, दोरे आणू आणि वाडाला बेरे घालू. बघा, इथं सगळे म्हणजे वडे तिकडं हे ना, गार वातावरण आहे त्यामुळे एकदम गार वाटतं. डोंगराच्या ठिकाणी.
छान असं डोंगर. हे काय घोडे बघा, घोडे किती आहेत तिथं. बघा, घोडे आहे तिथं डोंगरात चढते. आणि यांना आलाय कंटाळा म्हणून यांनी थांबवलं इथं गाडी. बघा पवनचक्की एक दिसते बघा. हा एकच दिसते. काय काम करते ती? वीज निर्मिती. आणि काय डोंगर. आणि इकडे आहे घोडे. घोड्यावर बसायचं असतं काय? ते पाळीव नाही मग ते जंगली. जंगली मध्ये जंगलात सोडले नाही, मग पाण्याला धनगर बांधवा. हा ते आपल्या इकडे येते तसं डोंगर. हा का, इकडं बघा. तर बघा मी आता माग छोटे छोटे डोंगर होते, पण आता एकदम मोठ्या डोंगरात आलो. आणि वडाची झाड छोटे छोटे होते बघा. इकडं तिकडं मोठे मोठे होते आणि इथं किती छोटे छोटे अशी झाडं आहेत. आणि तिकडे ते थांबल्यात. आम्हाला कंटाळा आलाय थोडासा प्रवासाचा, कारण ना प्रवास लय झाला. सकाळी आम्ही 6 वाजता निघलो आणि आता जवळजवळ 9:30 वाजून गेल्यात. आणि प्रवास खूप लांबचा आहे, त्यामुळे मग थोडासा आम्ही ब्रेक घेतला आणि आम्ही इथे थांबलो. तर बघा म्हणजे घरी सहलीलाही जायचं कॉलेजमध्ये, तर घरचे म्हणायचे की नाही जायचं, की लग्न झाल्यावर फिरायला जा नवऱ्यासोबत. तर बघा मी आले माझ्या नवऱ्याला घेऊन, कारण म्हणजे घरच्यांना काळजी ही असते. आणि म्हणजे पोरीला कुठे लावायचं म्हणलं की नको म्हणतात. मी म्हणलं ना मला इकडं तिकडं जायचंय, तर मला म्हणायचे लग्न झालं ना मग नवऱ्यासोबत फिर म्हणायचे तू. पण माझा नवरा पण मला खूप छान भेटला. आणि सासू सासरे आणि दीर पण माझे खूप छान आहेत. त्यांनीच आम्हाला मदत केली यायला, कारण हे म्हणत होते की पाऊस आहे नको फिरायला जायला, आणि जे डोंगराचा भाग आहे त्यामुळं पावसाची भीती असते ना, त्यामुळे हे नको म्हणत होते. पण आई आणि भाऊजी म्हणले की जा म्हणले, तू नको टेन्शन घेऊ, आम्ही पैसे देतो, हे असं तसं. हे म्हणले की पैशाचं काय नाही. तरी पण आईंनी आणि भाऊजींनी आम्हाला खूप मदत केली येण्यासाठी. मग भाऊजींनी ह्यांना समजून सांगितलं की दादा जा, असं नसतं, तुझं नवीन लग्न झालंय म्हणून. मग सर्वांनी समजून सांगितलं ह्यांना. कोणामुळं आपण फिरायला आलोत? आई आणि बंधू. यांचे बंधू म्हणले जा फिरायला, म्हणले असं असतं का, नवीन लग्न झालंय परत फिरायला भेटत नाही, असं तसं आम्हाला भाऊजींनी सांगितलं. म्हणून आम्ही आलो फिरायला. बघा किती छान वाटतंय ना आम्हाला. अजून आम्ही ज्या ठिकाणी आलोत ना त्या ठिकाणी जायचंय आम्हाला, की जे इकडे आले असेल ना त्यांनी तर ओळखलंच असेल की डोंगर हे बघून की आम्ही कुठं आलोत. तर ज्यांना माहीत नसतं त्यांना आम्ही सांगतोच की आम्ही कुठे आलेत म्हणून. तर चला आपण आता पुढच्या प्रवासाला जाऊ. साहेबांनी गॉगल घातलाय आता, कारण की आता ऊन पडायला सुरुवात झाली ना, म्हटलं गॉगल घाला, डोळ्यामध्ये कचरा वगैरे जातो ना त्यामुळे. चल तर चला आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला. तर बघा आम्ही आता घाट खाली उतरतोय. म्हणजे मला काय माहित होतं, सगळे म्हणायचे घाट घाट, पण आता समजलं की असला घाट असं सगळे वळणीच येतं. आणि एकदम डोंगराच्या बघा इकडं असा डोंगर आणि इकडं खाली असं भीती वाटते, कारण पहिल्यांदाच अशा रोडला आले बघा. तिथे झाड आहे, डोंगर आहेत असे समोर की पडल्यासारखं वाटतं तर डोंगर. मित्रांनो, तुम्ही कधी घाट रस्त्याने प्रवास करत असाल तर कधी पण तर गाडी चालवायची, कारण की घाट रस्त्यावरती पाऊस पाणी ऑइल वगैरे सांडलेलं असतं ना, त्याच्यामुळे सांगता येत ना आपल्याला, त्याच्यामुळे जरा लक्ष करून गाडी चालवायची. कॅमेरा चालू होता, हे मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होते. मी म्हणलं की ते व्हिडिओ राहू द्या, पहिले गाडी नीट चालवा, कारण असल्या घाटात ना आम्ही दोघं पण कधी आलो नाहीत ना, त्यामुळे भीती वाटते. बघा डोंगर असं वरती, डोंगर असं वर मान करून बघा नका डोंगर. बघा इथं तर कसले वळण जात, वळण बघा. लगेच वळायचं असतं का इळायचं असतं? वळायचं असतं. गाडी वळते ना, इळायचं म्हणजे नागमोडी वळणे, नागमोडी वळण आहे इथे. मित्रांनो, पावसामध्ये एवढा पाऊस पडतो की अक्षरशः संपूर्ण हिरवगार होऊन जातं वातावरण. पावसाळ्यात ते छान वाटतं. आता पण पावसाळा चालू झालाय, आताशी तर पावसाळ्याची सुरुवात झाली. मित्रांनो बघा कसं वडाचं झाड बरोबर रस्त्याच्या मध्ये झालेलं. समोरून गाडी आलेली पण आपल्या लक्षात येत नाही गाडी आलेली, त्यामुळे आपण स्लोली गाडी चालवली पाहिजे.
प्रवास करून भूक लागली म्हणून आम्ही एका हॉटेलवरती थांबलो तिथं. आणि ह्यांना बाहेरचं जास्त आवडत नाही त्यामुळे हे आईने आणलेलं खाणार आहेत आणि मी थोडंसं हॉटेलचं थोडंसं घरचं खाणार आहे. तर चला आम्ही आजचा व्हिडिओ शेअर करतो आणि आम्ही कुठं चाललो तो सांगतो तुम्हाला. तर आम्ही महाबळेश्वरला चाललो. तर आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आम्ही कुठं कुठं फिरतो हे नक्कीच बघा. तर आजचा व्हिडिओ आमचा कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू. आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर ओके बाय फ्रेंड्स.